2 दिवसांपूर्वी नायगाव परिसरात एका 25 वर्षीय युवकाचा अज्ञात अवजड वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झालाय। या पार्श्वभूमीवर आज सकाळी नायगावमधील नागरिकांनी अवजड वाहनांना अडवून त्यांची तपासणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। तपासणी दरम्यान 8 ते 10 हायवा तसेच इतर अवजड वाहने पकडण्यात आली आहे, तर काही वाहने कारवाईची चाहूल लागतात तेथून पसार झाली। ग्रामस्थांनी वाहनांची पाहणी केली असता अनेक वाहनांवर नोंदणी क्रमांक नसल्याचं तसेच काही वाहने आवश्यक परवान्याशिवाय रस्त्यावर धावत असल्याचं आढळून आलंय। यानंतर नागरिकांनी महसूल विभाग, तलाठी, तहसील कार्यालय, आरटीओ विभाग तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले। अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून संबंधित वाहनांवर नियमानुसार कारवाई केली आहे। या आंदोलन व कारवाई दरम्यान गावातील सुमारे 150 ते 200 नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झालंय। नायगाव व परिसरात गेल्या काही महिन्यात अवजड वाहनांच्या बेदरकार वाहतुकीमुळे घडलेली ही चौथी गंभीर घटना असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। या घटनांमध्ये युवकांसह इतर नागरिकांचाही जागीच मृत्यू झाल्याची उदाहरणे। यावेळी संतप्त नागरिकांनी अवैध व नियमबाह्य अवजड वाहनांवर नियमितपणे कारवाई करण्याची मागणी केली। तसेच नायगाव परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त किंवा पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात यावी, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल अशी मागणीही ग्रामस्थांनी केली। सतत घडणारे अपघात, जीवितहानी आणि नियमांचे सर्रास उल्लंघन करणारी अवजड वाहने यामुळे नायगावकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने यापुढे कठोर पावले उचलावीत अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी ज्ञानेश्वर काकड, नाशिक।